कोणताही ग्रंथ अध्ययन करण्याचे पूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही, म्हणून ते अनुबंध प्रथम सांगतात. कोणत्याही ग्रंथामध्ये प्रवेश करताना, कोणताही ग्रंथ समजून घेत असताना त्या ग्रंथाचा अनुबंध कळणं हे महत्त्वाचं असतं. कारण अनुबंध कळाल्याशिवाय त्या ग्रंथामध्ये प्रवेशच होणार नाही, प्रवेशच कोणी करणार नाही. अनुबंध म्हणजे काय? तर त्या ग्रंथाचा वाचण्याचा अधिकारी कोण आहे, त्या ग्रंथाचा विषय काय आहे, त्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या. आणि याच्यामुळे माणूस त्या ग्रंथाशी बांधल्या जातो. अनुबंध या शब्दाचाच अर्थ की जो श्रोत्यांना बांधून टाकतो, ऐकणाऱ्यांना बांधून तरी टाकतो, नाहीतर मग या ग्रंथापासून परावृत्त बाजूला तरी करतो. जर आपल्याकडे हा ग्रंथ श्रवण करण्याचा अधिकार नसेल किंवा हा विषय आपल्याला समजत नसेल किंवा आपल्याला मोक्षाची गरजच नसेल, प्रयोजनाची गरज नसेल, असे माणसं ग्रंथापासून परावृत्त होतात. नको, आपल्याला हे प्रयोजन पाहिजे नाही, कशाला ऐकायचं मग? चला, आपल्याला हे विषय आवडत नाही किंवा आपल्याला हे समजत नाही, तेही माणसं ग्रंथ ऐकणार नाहीत आणि आपला अधिकार ऐकण्यामध्ये नाही, असे माणसं ग्रंथ श्रवण करणार नाही. तर या 3 गोष्टीचं ज्ञान सुरुवातीला होणं महत्त्वाचं असतं की या ग्रंथाचा अधिकारी कोण, या ग्रंथाचा विषय काय आहे आणि या ग्रंथाचं प्रयोजन काय. प्रयोजन म्हणजे फळ काय आहे. आणि यालाच अनुबंध म्हणजे याच्यामुळे माणूस बांधल्या जातो. आपला अधिकार कळाला आणि या ग्रंथात जो अधिकार सांगितलाय तो अधिकार आणि आपल्याजवळ असलेला अधिकार, ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर मग अरे, मला अधिकार आहे, मग हा ग्रंथ आपण वाचायला काही हरकत नाही, मी या ग्रंथाचा अधिकारी आहे. हे पहिली गोष्ट होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, या ग्रंथात सांगितलेला जो विषय आहे तो विषय सुद्धा माझ्या आवडीचा आहे, मला समजण्यासारखा आहे, तेवढी माझ्याकडे बुद्धी आहे, असं ज्या माणसाला कळतंय त्याला या ग्रंथामध्ये प्रवेश होतो. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की या ग्रंथात सांगितलेला जो प्रयोजन आहे, हे ग्रंथ ऐकल्याच्या नंतर तुमचा काय फायदा? तर जो फायदा सांगितलेला आहे, जे फळ सांगितलेलं आहे, ते फळ जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या फळाची अपेक्षा करून माणसं त्या ग्रंथामध्ये काय करतात? प्रवेश करतात. जर समजा ग्रंथात सांगितलेला अधिकार नाही, आपला अधिकार जर जुळत नसेल तर आपण या ग्रंथामध्ये प्रवेश करणार नाही, कारण आपल्या अधिकाराची गोष्ट नाही, आपला हा अधिकार नाही. दुसरी गोष्ट, या ग्रंथातला विषय आपल्याला पसंत नाही किंवा झेपत नाही, म्हणून आपल्याला हा ग्रंथ नको. आणि मोक्ष हे याचं जे फळ सांगितलेलं आहे ते फळही आम्हाला नको आहे, असं जर कोणी म्हणेल तर मग त्याने या ग्रंथामध्ये प्रवेश करायचा नाही. अशा प्रकारे अधिकारी पुरुषाला हा ग्रंथ बांधून टाकतो. म्हणून सुरुवातीला या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचा विषय काय आहे आणि या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे. जसं एखादं पुस्तक आपल्याला वाचायला पाहिजे आहे आणि अचानक आपण पुस्तकं बघता बघता एक पुस्तक हाती लागलं, उघडून बघितलं आणि ते होतं इंग्रजी. लगेच आपण झापून टाकतो, अरे आपल्याला इंग्रजी येत नाही, या पुस्तक वाचण्याचा अधिकार आपल्याला नाही. झापून ठेवा, जिथं होतं तिथं ठेवून द्या. पुढचा विषयच आपल्याला काही त्याच्यातला संबंध पडत नाही. किंवा संस्कृतमध्ये ग्रंथ आहे, संस्कृत आहे आपल्याला काही कळत नाही, झापून ठेवा. किंवा हिंदी ग्रंथ आहे,
हिंदी आपल्याला समजत नाही, चला झापून ठेवा. मग बघता बघता मराठी पुस्तक दिसलं, म्हणजे हे जमलं, मराठी आपल्याला वाचता येते. मग वाचता वाचता या ग्रंथाचा विषय काय ते समजला. पण विषय असा होता की तो विषय आपल्या पसंतीचा नव्हता. मग आता आपण काय करतो, नको, हे आपल्या पसंतीचा विषय नाही, हे झापून ठेवा. आणि त्या ग्रंथात सांगितलेलं जे प्रयोजन आहे ते प्रयोजनही जर आपल्याला पसंत नसेल तर आपण तो ग्रंथ वाचता येत असूनही, त्यातला विषय कळत असूनही, त्याचं जर फळ आपल्याला नको असेल तर आपण तो ग्रंथ वाचत नाही, असं आपल्याला बघायला मिळतं. कोणत्याही कार्यामध्ये प्रवेश करताना प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते असं म्हटलेलं आहे. प्रयोजनम अनुद्दिश्य म्हणजे प्रयोजनाचा उद्देश मनामध्ये न ठेवता, न मंदोपी प्रवर्तते, मंद बुद्धीचा माणूसही कोण्या कामामध्ये प्रवृत्त होणार नाही. प्रयोजन दिसलं तर माणसं तिकडे प्रवृत्त होतात, प्रयोजन जर नाही दिसलं तर तिकडे प्रवृत्त होणार नाही. प्रयोजन जर दिसत असेल तर मग थोड्याशा प्रयोजनासाठी सुद्धा खूप कष्ट करायची तयारी असते. आणि प्रयोजन जर त्याला दिसत नसेल तर मग सोप्यात सोपी मिळणारी वस्तू असली तरी ते माणसाला नको असतं. काहीतरी फळ असावं, फळ पाहिजे, हे की नाही. खूप सोपं आहे पण त्याला काही फळच नाही. बेश्रमाची झाडं लावायची ठरली, किती सोपं आहे ते. कुठंही काटकं टाकून द्या ओल्या जाग्यावर, तिथंच त्याला पाला फुटत. तितकं सोपं आहे का पीक कोणतं? तितकं सोपं नाही पीक. सहजच कुठेही जन्माला येते ते. काही लागणार त्याला, नांगरावं लागणार, पाळी घालावं लागणार. कोणत्याच प्रकारचे सायास न करता, खत न घालता, फवारणी न करता त्याला कोणता किडा लागणार, आळी लागणार, रोगराई येणार त्याच्यावर. एवढ्या सहजासहजी येणारं ते झाड, पण त्याला कुणी लावते का लावत नाही? फळच नाही, प्रयोजनच नाही. कापसाला, सोयाबीनाला किती मोठे कष्ट माणसं घेतात. एखाद्या वेळेस घाटाही जरी झाला तरी पुढच्या वर्षी पुन्हा पेरतात. म्हणजे एखाद्या साल घाटा झाला तर काय होते, त्या वर्षा असंच होतंय का? म्हणजे थोडंसंही जरी प्रयोजन दिसलं तरी माणसं तिकडं प्रवृत्त होतात. म्हणून त्याच्या पसंतीचं प्रयोजन असलं पाहिजे, त्याला पाहिजे असलेलं प्रयोजन असलं पाहिजे, त्याला तो विषय समजला पाहिजे. समजा आता शेती हा विषय आहे, शेतीची आवडच जर समजा एखाद्याला नसेल, जरी फळ मिळत असलं, नाही बाबा ते शेती आपल्या आवडीचा विषय नाही आणि ते आपण काही करणार नाही, असं बरेचसे लोक म्हणतात. आणि पुन्हा जरी समजा एखाद्याला शेतीची आवड आहे, त्यातलं फळही मिळावं असं वाटतं, पण त्याचा जर अधिकार नसेल. पाठीमागं ते आपले गोरेसर, त्या गोरेसरने एकदा म्हणलं होतं की बाबा आम्हालाही कधी कधी वाटायला की जर असं शेत असावं ना, आपणही काहीतरी त्या शेतामध्ये कष्ट करून दाखवावं, काहीतरी उत्पन्न काढणं. पण स्वतःला आऊत झुपायना, स्वतःला ते काहीच करता येईना. आकडेलं कळना, शेव कळना, करळ कशाला म्हणावं ते कळना. अधिकारच नाही त्याचा. त्या शेती करण्याचा अधिकार नाही. जरी त्या विषयाची आवड असली, जरी त्या प्रयोजनाची अपेक्षा असली, तरी पण अधिकार नसल्यामुळं तो माणूस तिकडं प्रवृत्त होणार नाही. जरी झाला तरी एखादा दिवस करून बघल, बाबा हे आपल्याला जमायसारखी गोष्ट नव्हे रे. बैल फसकुनी करून अंगावर आलं की गेला दूर करून, नको रे बाबा मला त्या बैलाच्या जवळ जायला नको. म्हणजे थोडक्यात ह्या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या. कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्त होण्याकरता एक अधिकार कळणं महत्वाचं, विषय कळणं महत्वाचं आणि प्रयोजन कळणं महत्वाचं. ह्या 3 गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या, मग तिथं सांगितलेला अधिकार आपल्याकडे आहे किंवा नाही, तो विषय आपल्याला अवगत होईल किंवा नाही, आणि ते प्रयोजन आपल्याला पाहिजे किंवा नाही, याचं ज्ञान करून घेऊनच माणसं त्या कार्यामध्ये प्रवृत्त होतात. आणि जर समजा ते योग्य आपल्या अधिकाराशी जुळत नसेल तर त्या कार्यामध्ये कोणी प्रवृत्त होणार नाही. असं व्यवहारामध्ये आपल्याला बघायला मिळतं. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते असं म्हटलंय एका ठिकाणी. काकस्य कतिवादंता
मेषांडस्य कियत् फलम, गर्दभ कति रोमानी, विचारस्यात्तु निष्फला. कावळ्याला दाते किती असतात माहित आहे? कावळ्याला दाते किती असतात? नाही. काकस्य कति वादंता, मेषांडस्य कियत् फलम, गर्दभस्य कति रोमाणी, गाढवाच्या अंगावर केस किती असतात माहित आहे? काही माहिती नाही. बर, मग आता हे एक चांगलं ठोक काम होईल ना. हे जर काम करायचं ठरलं, गाढवाच्या अंगावरचे केस मोजायचे ठरले, एक ठोक काम होईल की नाही? 4-6 महिने न सरायसारखं काम, रोज उठलं की तेच करायचं, रोज उठलं की तेच करायचं. 4-6 महिने न सरण्यासारखं काम आहे, पण करते का कोणी? का करीत नाही? फळ नाही त्याचं काही. काय मिळतंय म्हणजे ते मोजल्यामुळं? काही फरक पडत नाही. त्या बिरबलाच्या पुस्तकात आलेली गोष्ट आहे. बादशहानं एका दिवशी बिरबलाला विचारलं, बिरबला आपल्या गावामध्ये कावळे किती? आता बादशहाच होता, ते लहरी माणूस, त्याला काहीतरी आकडा सांगावा लागायचा. नाही तर बादशहा आपल्याला काय करायचंय, त्या कावळ्याहून काय करायचंय, सोडा ना ते विषय, दुसरं महत्वाचं बघा, असं कोण म्हणा? बादशहा आहे. बिरबलाचं लगेच खडेचोट उत्तर म्हणा, 1111. आपल्या गावात कावळे किती? 1111. आणि म्हणजे एवढा करेक्ट आकडा. आणि जर कमी निघाले तर समजा आपल्या गावातले कावळे बाहेर गावाला गेले असतील, आणि मला जर जास्त निघाले तर समजा बाहेर गावचे पाहुणे आपल्या गावात आले असतील. पण आपल्या गावातला आकडा किती? 1111. कोण मोजते अशा गोष्टी? कारण त्याला प्रयोजन नाही. तर अशा प्रकारे प्रयोजन महत्वाचं, अधिकार महत्वाचा आणि विषय महत्वाचा. आणि या तिन्हीचा एकमेकाशी असलेला जो संबंध, म्हणजे अधिकारी जो आहे त्याला ते प्रयोजन मिळवायचं आहे, म्हणजे या दोन्हीमध्ये संबंध आहे काही ना काहीतरी. विषय आहे तो समजून घ्यायचा आहे, त्या विषयामुळं मोक्ष प्रयोजन प्राप्त होणार आहे वगैरे, असं सगळं एकमेकाचं जाळच असल्यासारखं आहे, एकमेकामध्ये गुंतलेले आहेत. ह्याला संबंध असं म्हणतात. तर ह्या 4 गोष्टी, यालाच अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. याच्यामुळे माणूस त्या ग्रंथाशी बांधल्या जातो, म्हणून त्याला अनुबंध असं म्हणतात. कोणताही ग्रंथ अध्ययन करण्यापूर्वी, कोणत्याही ग्रंथाचं अध्ययन करण्याच्या अगोदर अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय, अनुबंध चतुष्टय कशाला म्हणावं ते कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही. विवेकी पुरुष जो आहे, खरा जाणकार जो माणूस आहे, ज्याला खरंच काहीतरी समजून घ्यायचं आहे, असा माणूस त्या ग्रंथामध्ये प्रवृत्त होणार नाही, अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय. म्हणून ते अनुबंध प्रथम सांगतात. मग ते अनुबंध कशाला म्हणावं ते पहिल्यांदा या ठिकाणी सांगतात. अनुबंध चतुष्टय. अनुबंध चतुष्टय याचा अर्थ असा आहे की ज्या ग्रंथाला बांधून ठेवणाऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि ते किती आहेत तर ते 4. त्या 4 गोष्टी या ग्रंथाला, माणसाला बांधून ठेवतात. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. यास अनुबंध चतुष्टय म्हणतात. या 4 गोष्टीला मिळून काय म्हणायचं? अनुबंध चतुष्टय. या 4 गोष्टीचं ज्ञान झालं की माणूस त्या ग्रंथाशी बांधल्या जातो. कुठल्याही बाबतीत हा नियम लागू आहे. व्यवहारातला कुठलाही नियम असो, कुठलंही कोणतं काम करायचं असो, कोणत्याही पुस्तक वाचायचं असो, एखाद्या नोकरीचा विषय का असेना, आपल्या उपजीविकेचा का विषय असेना, तर तो अधिकार मला आहे किंवा नाही. एखादं गाडी चालवायची, समजा मोटरसायकल चालवायची, तर चालविण्याचा अधिकार मला आहे की नाही हे पहिल्यांदा जाणून घेणं महत्वाचं आहे. मग आता चालविणे हा विषय ते आपल्या पसंतीचा आहे की नाही
हे पुन्हा मग आता मोटरसायकल चालित चालित आपल्याला कुठंतरी जायचं आहे का, ते प्रयोजन. जसं तुम्ही पिंपळगावून इथं आला, इथं येणं हे प्रयोजन होतं. त्याचं हे प्रयोजन ठरलेलं असलं पाहिजे. उगाच माणसं मोटरसायकल घेऊन हिंडतात काय, त्याला काही ना काहीतरी प्रयोजन असतं. चालविण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो आणि ते चालविणे हा विषय मध्ये घडतो. ह्या 2-3 गोष्टी आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. मग ते हरेक ठिकाणी एखादा मंत्री जरी व्हायचा असलं तरी त्या मंत्र्याचा अधिकार काय आहे, त्याला ते सीट सांभाळता येते की नाही, आणि ते सीट सांभाळल्याच्या नंतर पुढे मिळवायचं काय, त्याचं प्रयोजन काय, मंत्रिपदावर बसल्याच्या नंतर त्या मंत्रिपदाचं प्रयोजन काय, या सगळ्या गोष्टी, या 2-3 गोष्टी कुठंही बघायला मिळतात आपल्याला. म्हणून तर आज प्रत्येक ठिकाणी कोणतंही काम करायचं असेल तर त्याचा अधिकार पहिल्यांदा बघावाच लागतो. मिलिटरीची बंदूक हातात देत असताना बंदूक हातात देण्याच्या अगोदर त्याला ते अधिकार देतात, त्याच्याकडून ट्रेनिंग करून घेतात. 6 महिने 8 महिने वर्षभर त्याच्याकडून ट्रेनिंग करून घेतात, त्याचा अधिकार कंप्लीट करून घेतात आणि तो अधिकारी पूर्ण झाल्याच्या नंतर मग बंदूक त्याच्या हातात देतात. का उठलं की सुटलं आधी बंदूकच देतात त्याच्या हातात? नाही. ड्रायव्हरच्या हातात गाडी देत असताना त्याचा अधिकार असतोच की, अधिकार बघूनच त्याच्या हातात ती गाडी देतात. लहान लेकराला शाळेमध्ये शिकवायचं आहे, एखादा शिक्षक पाहिजे आहे, तर त्या शिक्षकाचा अधिकार असतो की नाही? तिथेही तो शिक्षक हा अधिकारी आहे, शिकविणे हा त्याचा विषय आहे आणि त्या शिक्षणापासून काय मिळवायचं आहे, प्रयोजन काय आहे तेही ठरलेलं आहे. या 3 गोष्टी कुठंही बघायला मिळतात आपल्याला. शेतीपासून साध्या मजुरीपासून ते थेट पंतप्रधान पदापर्यंत सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. राहुल गांधीलाही वाटायला की मला पंतप्रधान व्हावं, पण लोक बघतात त्याचा अधिकार आहे न आहे, त्याला ही गोष्ट झेपल न झेपल. कोणालाही वाटते पंतप्रधान नको, कोणाला वाटतं. पाठीमागं 10-20 पोलीसवाले, समोर 10-20 पोलीसवाले, हे ते बुलेट प्रूफ गाडी, हे सगळा लवाजमा, जिथं गेलं तिथं सत्कारण, आदर सत्कारण, हे कोणाला नको वाटतं? हे सगळ्या गोष्टी सर्वांना राहावं असं वाटतंय, पण त्यासाठी अधिकारीला असो. तर अशा प्रकारे अधिकारी महत्वाचा, विषय महत्वाचा आणि प्रयोजन महत्वाचं, हे समजलं एवढं. आणि त्याच्याबरोबर या सगळ्याच्या एकमेकाशी असलेला संबंध, या 4 गोष्टीला काय म्हणतात? अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. मग आता या प्रत्येकाचा अधिकार वेगळा वेगळा बरं का. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये ह्या 4 गोष्टी असतातच, पण प्रत्येक कार्य करत असताना त्याचा अधिकार वेगळा असतो. प्रत्येक कार्य करण्याचा अधिकार वेगळा, गाडी चालविण्याचा अधिकार वेगळा, शिकविण्याचा अधिकार वेगळा, कीर्तन करण्याचा अधिकार वेगळा, स्वयंपाक करण्याचा अधिकार वेगळा, औत घालण्याचा अधिकार वेगळा. प्रत्येकाचा अधिकार वेगळा वेगळा आहे, त्याची वेगळी वेगळी कसोटी आहे. उगच कोणी उठलं की सुटलं स्वयंपाक करू शकत नाही. त्याला साधा चहा करता येईना, त्यानं स्वयंपाक काय करावा? तर आता हे तुमचा विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. या विचारसागर नावाच्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? तर या विचारसागर नावाच्या ग्रंथाच्या अधिकाऱ्याचं वर्णन इथं करतात. अधिकाऱ्याचे वर्णन. मनुष्य मात्राच्या अंतःकरणात मल, विक्षेप व आवरण असे 3 दोष असतात. प्रत्येक मनुष्य मात्र म्हटल्याच्या नंतर एकही माणूस सुटला नाही. मग तो कुठलाही माणूस असो, कोणीही माणूस असो, या देशातला असो, परदेशातला असो, स्त्री असो, पुरुष असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्यापैकी कोणीही असो, ब्रह्मचारी वगैरे 4 आश्रमापैकी कोण्याही आश्रमाचा असो,
माणूस म्हटला की त्याच्या ठिकाणी 3 दोष त्याच्या अंतःकरणामध्ये असतातच. मनुष्य मात्राच्या अंतःकरणात कोणकोणते दोष असतात? मल, विक्षेप आणि आवरण असे हे 3 प्रकारचे दोष प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये असतात. मात्र त्यात मल कशाला म्हणावं ते सांगतात. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा म्हणजे पापाचा निश्चय होतो. निषिद्ध कर्म करण्याची जी वासना आहे त्या वासनेवरून अंतःकरणातील मल म्हणजे पाप, त्या पापाचा निश्चय होतो. अंतःकरणामध्ये निषिद्ध कर्म करण्याची नुसती वासनाही जरी निर्माण झाली तरी तो माणूस पापी आहे हे सिद्ध होते. मग आता ते पाप कर्म केल्यावर तो पापी तिथवर जायची गरज नाही. नुसतं वासना जरी मनामध्ये निर्माण झाली, आपलं शास्त्र फार बारीक आहे, फार सूक्ष्म आहे. सरकार दंड कोणाला देते? ज्यानं पाप कर्म केलेलं आहे आणि ते सिद्ध झाले कोर्टात, त्याला शिक्षा मिळते सरकारच्या कायद्यानं. चोरी करावं त्यानं आणि ते चोरी केली असं सिद्ध व्हावं तर त्याला त्याची काय मिळते? शिक्षा मिळते. असे बरेचसे चोर राहतं की ज्यांनी चोरी तर केलेली आहे पण सिद्ध झालेली नाही, त्यांना शिक्षा नाही. कारण तो चोर आहे हे कायद्याच्या दृष्टीनं सिद्धच नाही. म्हणून चोरी करावी लागते, पुन्हा ती कायद्याच्या दृष्टीनं सिद्ध व्हावी लागते. तसे पुरावे मिळावे लागतात, तशा प्रकारच्या साक्षी व्हाव्या लागतात, तशा प्रकारचा युक्तिवाद व्हावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर जुळल्या तर तो चोर आहे हे सिद्ध होते. आणि चोर आहे हे सिद्ध झाल्याच्या नंतर मग त्याला काय मिळते? शिक्षा मिळते. हे फार लांबलचक प्रोसिजर आहे हे सरकारच्या कायद्याचं. पण आमच्या अध्यात्मशास्त्राचा कायदा एवढा बारीक आहे, एवढा सूक्ष्म आहे की तुम्ही चोरी केल्यावरच पाप लागते असं नाही, तर चोरी करण्याची वासना जरी मनात निर्माण झाली तरी काय, तो माणूस काय आहे? पापीच आहे असं सिद्ध होतं. म्हणून चोरी करायचं मनात येणं हेही पापच आहे. चोरी करण्याचा संकल्प जरी झाला मनातल्या मनात तरी पण ते पाप झालं. हा, त्याचं नाव त्या पापी लोकांच्या यादीमध्ये रुजू झालं लागलं. म्हणून तर माणसाला नुसती मनात अशी वासना जरी झाली तरी त्या वासनेचा परिणाम जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मनात नुसती वासना जरी झाली की असं आपल्याला राहावं बघा. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. असं आपल्याला राहावं इतकं जरी वाटलं तरी तितक्या त्या वाटण्यासाठी एक जन्म घ्यावा लागतो. हा, वासना बीज निर्माण झालं ना, ते जन्माचं बीज तयार झालं आपल्या अंतःकरणात. एखाद्या पुरुषाचं ऐश्वर्य बघून जर मनामध्ये वासना झाली की याच्यासारखं आपल्यालाही राहायला पाहिजे होतं, वासना झाली ना ती वासना झाल्याबरोबर पुन्हा तुम्हाला त्याच्यासारखं भोगण्याकरता पुन्हा जन्म मिळावा लागतो आणि तसं ऐश्वर्य तुम्हाला भोगावं लागतं. किंवा कधी कधी माणसाला वाईटही वासना निर्माण होते, पाप कर्म करण्याची वासना निर्माण होते आणि मग त्या पापाचं फळही आपल्याला शिक्षेच्या रूपात तिथं भोगावं लागतं. तर अशा प्रकारे वासनेमुळेच जन्म मिळतात माणसाला. म्हणून वासना हेच पाप आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. पाप केल्यावरच पाप. अजून महत्वाची गोष्ट अशी आहे, एखाद्या वेळेस पाप कर्म हातात घडूनही पाप लागत नाही आणि एखाद्या वेळेस पाप कर्म न घडताही पाप लागून जातं. हे अतिशय सूक्ष्म अशी गोष्ट आहे. जसं मनामध्ये सद्भावना आहे, चांगलं करावं अशी इच्छा आहे आणि चांगलं करावं अशी इच्छा असून
जर समजा एखाद्या वेळेस वाईट घडलं तर मनामध्ये त्याच्या वाईट करायची वासना नव्हती, तरी पण वाईट झालंय, त्याचं वाईट फळ त्याला मिळणार नाही, त्याचं चांगलंच फळ त्याला मिळेल. ते एक उदाहरण सांगतात असं की एका शिष्यानं आपल्या गुरुची सेवा करण्याकरता तेल लावून मालिश केली आणि मग ते गुरु बसले असं थोडंसं. बसल्याच्या नंतर त्या तेलाच्या वासानं मुंग्या लागल्या त्याच्या अंगाला. त्रास व्हायला लागला त्या गुरु महाराजांना. मग थोड्या वेळानं त्याच ठिकाणी एक माणूस ऊस खात आला, कोणीतरी पोरग, आणि त्या गुरुची थट्टा करावं, चेष्टा करावं म्हणून त्यानं ते ऊस खायचा आणि ते तोंडातली चिवटी चावून चावून त्या गुरु महाराजाला असं मारायची, फेकून हाणायची. त्या चिवटीमध्ये राहिलेलं, चोथ्यामध्ये राहिलेली गोडी, त्या गोडीकडे बघून मुंग्यांनी काय केलं, त्या गुरु महाराजांना सोडलं आणि ह्या चिवट्यालाच पकडलं. मग आता गुरु महाराजांचा त्रास कमी झाला आणि ते चिवट्याकडे धावल्या मुंग्या. मग आता या वरच्या दृष्टीनं पापी कोण, पुण्यवान कोण? वरच्या दृष्टीचा जर विचार केला तर शिष्य पापी आहे, कारण त्याच्यामुळे त्रास भोगावा लागला, आणि हा चिवट्या मारणारा माणूस पुण्यवान म्हणावं लागेल. पण शास्त्र तसं नाही सांगत. शास्त्र म्हणते की ते कर्म करताना तुमची भावना काय होती. तुमची जर सद्भावना असेल ते कर्म करत असताना, तर त्या सद्भावनेचा परिणाम ते पुण्यकर्म आहे. आणि तुमची जर वाईट भावना असेल, त्या महाराजाची थट्टा करण्याचा जर तुमच्या मनामध्ये विषय असेल, तर ते काय आहे? पापच आहे. जरी त्याचा परिणाम त्या गुरुबद्दल चांगला झाला असला, जरी त्या कर्माचा परिणाम, तरी पापच आहे. म्हणून वासनेमुळे पाप निर्माण होतात, वासनेमुळे पुण्य निर्माण होतात. म्हणून एखाद्या वेळेस शरीरानं वाईट घडू द्या, हरकत नाही. एखाद्या वेळेस लेकराला सुद्धा माय काउन्सिल्यात मारते. त्या लेकराचं वाईट व्हावं म्हणून मारते का चांगलं व्हावं म्हणून? चांगलं व्हावं अशीच भावना असते. त्या लेकराचं भलं व्हावं हीच भावना असते. शाळेमध्ये मास्तरही मारतात. त्या लेकराचं वाईट व्हावं म्हणून मारतात का चांगलं व्हावं? दुसऱ्याला त्रास देणं पापच आहे की नाही? पण त्याच्या भल्यासाठी जर ते दुसऱ्याला त्रास देत असेल तर मग ते वाईट नाही, ते पुण्यकर्मच आहे. तर अशा प्रकारे वासनेवर अवलंबून आहे, माणसाच्या भावनेवर अवलंबून आहे, हे पाप आहे का पुण्य आहे? म्हणून फार जपावं लागतं अंतःकरणाला, फार जपावं लागतं मनाला. मन अजिबात इकडं तिकडं साधकांनी, परमार्थ करणाऱ्या माणसांनी इकडं तिकडं अजिबात जाऊ द्यायला जमत नाही. पण महाराज हे संकल्प विकल्प होतच असतात की मनाचे, संकल्पाच्या उतरंडी की मग त्याच्यातूनच आपल्याला बाहेर निघायचं आहे. जरी संकल्प निर्माण झाला तसा वाईट कर्माचा, तरी त्यावेळेस भगवंताचं स्मरण करा, रामराम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, की देवा असे वाईट संकल्प माझ्या दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नकोजो नारायण. दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये कधी निर्माण होऊ देऊ नको भगवंता, अशी माफी मागा. त्या भगवंताची प्रार्थना करा ज्यावेळेस वाईट वासना मनामध्ये निर्माण होईल. म्हणजे लगेच त्या पापातून आपण काय होऊ? भगवंताच्या स्मरणाने त्या पापातून आपली मुक्ती सुद्धा होईल. मिथ्या ठरल्या तर या गोष्टी पिछा करत नाही. मिथ्या सरल्यावर ते संपलं सगळंच. मिथ्या जर ठरलं, पिछा करतात सर्व गोष्टी. ते ह्या सर्व गोष्टी येतात जातात तोपर्यंत. जोपर्यंत हे सगळं जग सत्य वाटतंय आपल्याला, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चालूच राहतात. पण ज्या दिवशी आपण ह्याला सगळ्याला मिथ्या समजतो, तो आता सिद्धावस्थेला पोहोचलेला आहे. त्याला हे जग काही करणार, मग त्याला पापही काही करणार, पुण्यही काही करणार. त्याच्या मनामध्ये कुठली वासनाच निर्माण होणार, कारण मिथ्या पदार्थाबद्दल वासना कशी काय होईल? तुका म्हणे आम्ही झालो बस अशी अवस्था त्याची होती. म्हणजे सध्या साधकाचा विचार चालू आहे, सिद्धाचा विचार नाही हा. तर मनुष्य मात्राच्या अंतःकरणात मल, विक्षेप व आवरण असे 3 दोष असतात. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा म्हणजे पापाचा निश्चय होतो. म्हणून अंतःकरणाची वासनाच महत्वाची आहे. शरीराने काय कर्म केलंय हे तेवढंच महत्वाचं नाही, मनाने काय कर्म केलंय हे जास्त महत्वाचं आहे.
देव गोडी जे घेतो ते मनातली गोडी घेतो का वरवरची शरीरावरची गोडी घेतो? अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची. तुमच्या अंतःकरणात भाव किती आहे याची तो परीक्षा घेतो, याची तो गोडी घेतो. वरवरून तुम्ही किती साधू झाल्यासारखं वागतात ते महत्वाचं नाही. केवढा मोठा गंध लावलाय, केवढ्या मोठ्या माळी घातल्या, भगवे कपडे कोण्या रंगाचे हात, मठ किती मोठा आहे, त्या मठामध्ये काय काय सुविधा आहेत, या गोष्टीकडे तो देव बघत, या गोष्टीची त्याला गरज नाही. तर आपल्या अंतःकरणातून तो कसा आहे, खराच तो परमार्थ साधक आहे काय, खराच तो भगवंताबद्दल भावना ठेवणारा आहे काय, याची तो भगवान परमात्मा गोडी घेत असतो. म्हणून मन शुद्ध असणे, अंतःकरण शुद्ध असणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरूनच तो माणूस पापी आहे हे समजायला हरकत नाही. खरं म्हणजे हे ज्याची त्याने आपलं परीक्षा घेण्याचा विषय आहे. कोणी कोणाला दुसऱ्याची परीक्षा घेण्याचा हा विषय नाही. मी तुमच्याबद्दल काही बोलू शकत नाही, खरंच तुम्ही पापी आहात का पुण्यवान आहात असं मी तुमच्याबद्दल बोलू शकत नाही आणि तुम्ही माझ्याबद्दलही बोलू शकत नाही. कोणीच कोणाबद्दल या ठिकाणी बोलू शकत नाही. हा, स्वतःच स्वतःला कळते ते. तुका म्हणे मना मन साक्षी. आपल्या आपल्या मनाचे आपण साक्षीदार असतो की आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी किती निर्माण होतात, वाईट गोष्टी किती निर्माण होतात. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा म्हणजे पापाचा निश्चय होतो. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, दुसरा मल आहे विक्षेप. तो विक्षेप कशावरून कळते तर चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. चंचलता ती सुद्धा मनाचीच चंचलता. आणि मन चंचल असलं की शरीरही चंचल होतं. शरीर हे एक यंत्र आहे आणि ह्या यंत्राला चालविण्याचं काम मनाकडे आहे. म्हणून मन स्थिर तर शरीर स्थिर, मन चंचल की शरीर चंचल. समजा थोडंसं आपलं पाठाला जर वेळ झाला, थोडंसं 5-10 मिनिट जर लांबला तर आपलं मन काय होते, पहिल्यांदा चंचल होते. महाराज किती वेळ आता सर देतात की नाही, की घरी तर माणसाला मी सांगितले बाबा म्हणून राईट 9 वाजता येतो घरला. लगेच मन काय झालं, चंचल झालं. आणि मग त्याबरोबर शरीरामध्ये सुद्धा चंचलता निर्माण होते. चुळबुळ व्हायला सुरुवात होते. घडी करत बघते माणूस, मोबाईल काढून बघतोय, मग अंगमुड्यात द्यायला सुरुवात होते, जांभळ्याच्या यायला सुरुवात होतात, काही ना काहीतरी चेष्टा अशा. मन चंचल, शरीर चंचल. मन स्थिर तर शरीरही स्थिर असते. म्हणून मनाच्या चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. आणि माणसाचं मन तर प्रत्येकाचं चंचल असतेच, वाद नाही. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, तुकाराम महाराज म्हणतात. या मनाला तर एवढं चंचल मन आहे की याला जायलाही वेळ लागणार आणि परत यायलाही वेळ लागणार. काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलती सवे धावे सैराट, वाट आडवाट दरे दरकूट, न विचारी पुढे काही कपट, हात बळकट मांडियेला. ह्या मनाचा असा स्वभाव. अजून एक अभंगावर फार मस्त अभंग आहे की महाराज म्हणतात, बाबा आम्ही पांगळे झालेले माणसं आहोत, हात नाही आम्हाला, पाय नाही, आणि आम्हाला एका घोड्यावर बसविले आणि ते घोडं मनरूपी घोडा आहे. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट के जाय. ज्या मनरूपी घोड्यावर आम्ही बसलेले आहोत ते मनरूपी घोडं कसं धावतंय, सैराट धावतंय.
आणि सैराट धावत असताना पुढे खेटिता कुंप काठी खुंट दरडी न पाय. ते घोडं सैराट झालेलं, मस्तीला आलेलं घोडं खेटायला जर सुरू केलं त्यानं तर कुंप काठी खुंट दरडी न पाय. आधार नाही कोणी मज बापनामा. एक तर पांगळा हो, त्याच्यावरून मला उडी मारता येईना, पायानं चालत जाता येईना, हातही नाहीत त्याला आवरण्याकरता. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, हातही नाहीत आणि पायही नाहीत. आता अशा माणसानं कसं त्या घोड्याला आवरावं? तर अशी मस्त अभंग आहे बघा. तशीच तुमची आमची अवस्था आहे. आपण सुद्धा त्या मनरूपी घोड्यावर सवार झालेली माणसं आहोत आणि ते मनरूपी घोडं आपल्याला जिकडं घेऊन जाईल तिकडं आपण जायला तयार. जावंच लागते. मनानं चल म्हणलं की जावंच लागते. मनाच्या काय मनामागे नांद्या होऊन फिरे. मनाच्या मागच आपल्याला फिरावं लागते. मनानं इथं मंदिरामध्ये या म्हटलं की शरीराला उठून इथं यावंच लागतं. मनानं म्हटलं की चला घरला, अर्ध्यातून उठून माणसं घरला जातात. न पुरती भ्रमणा दाही दिशा. न पुरती भ्रमणा दाही दिशा. सप्तही पाताळ आकाशा हं, उडी घाली बडीचे देखुली फास हं. केलो या दोषा पाहुणा. बस. तर अचानक कोणातरी फासामध्ये जाऊन उडी मारतंय. काय करेल या मनाचं काही सांगता येईल. आणि आपण या मनालाच कारभारी करून ठेवले. आपला कारभारी कोणाला केले? आपण मनाला केले. बरेच माणसं म्हणतात आमच्या मनात नाही राव. माझ्या मनात नव्हतं हो हे करायचं. म्हणजे कारभारी कोण आहे आता? मन कारभारी आहे. खरं तर मन हे नोकर असायला पाहिजे. मनानं आपल्या ताब्यात राहायला पाहिजे. नोकरानं मालकाच्या ताब्यात राहावं का मालकानं नोकराच्या ताब्यात राहावं? नोकरानं मालकाच्या ताब्यात राहावं. आपल्या ताब्यात राहायला पाहिजे होतं मन. जसं तुकाराम महाराज म्हटलंय, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, मन हे निश्चळ झाले एके ठाई, सुखदुःखा नाही काय चाडाम. ते मनाचे कारभारी झाले. ते मनाचे मालक झाले. मनावर त्यांनी आपला अधिकार गाजवला. मन नोकर आहे तर त्या नोकराला नोकराची जागा दाखवून दिली आणि मालकाने पुन्हा मालकाच्या जागेवर स्थानापन्न झालेला आहे मालक. पण आपलं तसं झालं नाही. आपण आपल्या जागेवर त्या मनाला बसवलंय आणि त्या मनाच्या जागेवर आपण आहोत. त्यानं सांगेल ते आपण ऐकतो. ते एका पुस्तकामध्ये एक मस्त गोष्ट वाचली होती की एक विदूषक होता. विदूषक म्हणजे विदूषक म्हणजे जोकर म्हणजे काय? नाटकात काम करणारा. नाटकात काम करणारे बकल राहतात. नाही पण ते म्हणजे राहतात ना ते मध्ये बोलायला. ते हसविणारा, जोक करणारा, जोक करणारा म्हणून त्याला जोकर म्हणतात. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? विदूषक. तर ते एक विदूषक राजाच्या दरबारामध्ये असे राहायचे पूर्वी. राजा त्या कारभारामध्ये थोडंसं विचार करून थोडासा बोर झाला, डोक्यावर असा ताणतणाव वगैरे काही आला की ते जोकरने येऊन काहीतरी जोक सांगायचा. राजाचं डोकं फ्रेश व्हायचं, राजा खुश व्हायचा आणि मग पुढचे कामं अजून चांगल्या पद्धतीनं करायचे. अशा पद्धतीला राजाला खुश करण्याकरता तो जोकर असायचा. मग त्यानं काहीतरी रोज नवीन नकला, नवीन काहीतरी विनोद सांगायचे राजाला. एक दिवस असाच एक जोकर त्या राजाच्या दरबारामध्ये, राजाला त्यानं असा एक जोक सांगितला, असा भारी जोक सांगितला की राजा तर हसून 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 पोट दुखू लागलं राजाचं. इतका हसला त्या जोकरच्या विनोदाला. आणि मग शेवटी हसता 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 पुरे वाढ झाली त्या राजाची
आणि मग थोड्या वेळाने म्हणला वा वा वा, म्हणजे कधी नाही ते असला जोक सांगितलाच, म्हणजे काय भारी जोक झाला म्हणजे राव, इतकं मी कधीच हसलो नाही. अरे बोलले भालेवांचा पोट दुखायला लागले मला, आणि सांग म्हणले तुला मी बक्षीस देतो, आता काय पाहिजे ते सांग, तू मागशील ते बक्षीस देतो. ते जोकर म्हणला मालक मागल ते बक्षीस देणार तुम्ही? ते म्हणले हो हो मी खुशच आहे म्हणले आज तुझ्यावर, मागशील ते मी द्यायला तयार आहे. आणि त्यावेळेस मग त्या जोकरनं सांगितलं, म्हणले महाराज मागल ते द्यावं लागेल बरं, पहिल्यांदा वचन द्या म्हणले तुमचं. वचन घेतलं राजाचं, हे घे म्हणले वचन. खुशच होता राजा, हे घे वचन, काय मागायचं असेल ते माग, तुला मी देऊन टाक. वचन घेतल्याच्या नंतर तो जोकर म्हणायला लागला की महाराज काहीच नाही म्हणला, 1 घंटाभर तुम्ही ज्या सीटवर हो की नाही त्या सीटवर मला बसाय मिळावं, इतकंच पाहिजे मला, जास्त नको. किती? 1 घंटा, जास्त वेळ नको. अरे म्हणले ह्याच्यात काय अवघड आहे, आता येऊन बस. नाही नाही म्हणले तसं नाही बसायचं, त्या गादीवर त्या सीटवर बसल्याच्या नंतर जे अधिकार तुमच्या हातात राहतात ते सगळे अधिकार 1 घंटाभर माझ्या हातात राहावं म्हणला. लहानपणापासून वाटतंय म्हणला कवा तरी घंट्यापुरताच का होईना राजा होऊन बघावं. नाटकातला राजा होत होतो म्हणले पहिलं, खेळामधला राजा होत होतो पहिलं, त्याच्यामुळं राजा व्हावा अशी मनात बरेच दिवसापासून इच्छा होती. आज योगायोगानं तुमची प्रसन्नता मिळालेली आहे, राज्य तुमचं तुम्हालाच राहू जा म्हणला. मला काही घेणं देणं नाही, फक्त 1 घंटाभर मला त्या तुमच्या खुर्चीवर बसू द्या आणि 1 घंटाभर मी म्हणील ते सगळ्यांना ऐका, जसं तुमचं ऐकतात ना तसं माझं ऐका, फक्त 1च घंटा. आणि त्या 1 घंट्याच्या नंतर पुन्हा सगळं राज्य तुमचं तुम्हालाच. राजा म्हणला घंटाभरच ना, मग काय अडचण आहे, ये बस. राजानं आपल्या डोक्यावरचा टोप त्याच्या डोक्यावर ठेवला, सगळ्याला सांगितलं बाबा म्हणले 1 घंट्यापुरता हा राजा आहे म्हणले आपल्या देशाचा, 1 घंट्यापुरतं यानं काही म्हणून सगळ्यांना मान्य करायचं. लोकही हो म्हणले काही हरकत नाही. राजा त्या सीटून खाली उतरला, राजा त्याच्या जागेवर बसला, राजाच्या जागेवर हा जाऊन बसला. आणि हा त्या जागेवर जाऊन बसल्याच्या नंतर त्यानं पहिल्यांदा ऑर्डर द्यायला सुरुवात केली. म्हणले हे पहा, जेलमध्ये जे कोणी जन्मठेप सजा भोगत आहेत, ज्यांनी बँका लुटलेल्या आहेत, करोडो रुपये लुटलेले आहेत, अशा प्रकारच्या सगळ्या त्या लुटारू चोरांना बाहेर काढा, माझ्यासमोर आणा. राजा म्हणला अरे त्याला सोडू नको रे बाबा म्हणला, ते लई मोठे चोर आहात म्हणला, किती परेशान होऊन त्याला पकडले माहित आहे का म्हणला तुला, हजारो रुपये खर्च केले त्यांना पकडण्याकरता, भयंकर मोठे असा जेलमध्ये त्यांना ठेवलेला, लई मोठे डाकू आहात म्हणले, फार मोठं त्याने ते चोरी केलेली आहे. लगेच त्यानं सांगितलं राजा 1 घंटाभर तुम्ही काही बोलायचं नाही, तुम्ही शांत बसा, 1 घंटाभर माझ्या मनावर करू द्या काय करायचं, तुम्ही वचन दिलेलं आहे. राजा गपचूप बसावं लागले, त्याला वचनाचं ते स्मरण करून दिल्याबरोबर राजा पुन्हा बसला आणि ते सोडून आणलं त्या चोराला आणि म्हणले अर्थमंत्रीपद याच्याकडे द्यायचं नाही, या चोराकडं अर्थमंत्र्याचं पद देऊन टाक. अरे म्हणले हे काय करायला असतो, आधीच चोर आहे म्हणले आणि ह्याला अर्थमंत्री केल्यावर हे सगळी वाटच लावते म्हणले देशाची. म्हणले राजा तुम्ही शांत बसा, 1 घंट्याकरता तुम्ही मला राजा केलं, आता काय करते राजा. पुन्हा शांत बसला, त्याला अर्थमंत्री केलं. पुन्हा म्हणले ते दुसरा एक आहे म्हणले त्या जेलमध्ये बांधून ठेवलेला, त्यानं कित्येक लोकांची खुनं केलेली आहेत म्हणले, त्याला मोकळं करा आणि त्याला संरक्षण मंत्री करून टाका. राजा पुन्हा तळमळून उठला, पुन्हा म्हणला ए राजा तू शांत बस म्हणला, 1 घंटाभर मला करू दे काय करायचं. राजा म्हणला घंटाभर करशील आणि सगळं उलटं पालटं करून टाकशील, पुन्हा मला सावरणं फार अवघड होऊन बसल. ते म्हणले काही हो म्हणले, 1 घंटाभर तुम्ही शांत बसायचं. आणि पुन्हा येणं असेच ऑर्डर सोडले महाराज. जेलमधले मोठे मोठे डाकू जे होते सगळ्याला बाहेर काढलं, कोणाला गृहमंत्री केलं, कोणाला अर्थमंत्री केलं, कोणाला संरक्षण मंत्री केलं. अशा अनेक प्रकारचे चांगले चांगले पदं त्या जेलमधल्या लोकांना देऊन टाकले. आणि जे खरे चांगले इमानदार मंत्री होते, पिढ्यानपिढ्या ज्याची सेवा करत आलेले होते, त्याला सांगितलं ह्याला जेलमध्ये डांबून टाका.
राजा म्हणला, अरे हे काय करणार उलट सगळं, हे करणं बरोबर नाही, असं हे चांगली गोष्ट नाही. लगेच त्या 25 खून करणाऱ्याला सांगितलं. अरे म्हणले राजा केदो झालं, बडबड करणं चालू आहे म्हणले या राजाची. 1 घंटावर शांत बसायला सांगितलं तर हा शांत बसत नाही. 1 घंट्यापुरताच हा खेळ चालू आहे म्हणले. राजा तू शांत बसू शकत नाहीस. अरे पण कसा शांत बसू म्हणले, 1 घंट्यामध्ये सगळं उलट पालट तू करून टाकायला लागलास, मला भोगावं लागल ना सगळं हे, मी शांत कसा बसू. त्या 25 खून करणाऱ्याला सांगितलं, उडवर म्हणले त्या राजाचं मुंडकं. लगेच त्यानं तलवार काढली महाराज, त्या राजाचं मुंडकंच उडवून टाकलं आणि कायमस्वरूपी राजा होऊन बसला. किती वेळचं मालक केलं त्याला? 1 घंट्याचा. 1 घंट्याचा मालक त्या नोकराला जर केलं तर त्यानं त्या राजाला खतमच करून टाकलं, राज्यच सगळं खतम करून टाकलं, कायमस्वरूपी राजा होऊन बसला. आणि आपण तर आपल्या मनाला किती जन्मापासून मालक केलंय, आपल्या जाग्यावर बसविलंय, त्याच्या जागी आपण नोकर होऊन बसलो. किती किती त्या मनाने येणेमज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. मी माझे भ्रमणी माजलो, मी आणि माझा भ्रम मला निर्माण झाला. मी कोणाला म्हणावं मला कळना गेलं, माझे कोणाला म्हणावं तेही मला कळना गेलं, भ्रम निर्माण झाला आणि त्याच्या योगाने मी मदोन्मत्त झालो. या मनानं काही एक खेळ केलाय का आतापर्यंत? इंद्रिया मन हे प्रधान. हो, सकळी इंद्रिया मन हे प्रधान. या मनानं अशी वाट लावली आमची, आणि या मनाच्या ठिकाणी असणारी जी चंचलता आहे तीच खरी चंचलता आहे. आणि त्या मनाला स्थिर करणे हे साधकाचं कर्तव्य. त्या मनाला असं आता धावपळ करू द्यायची नाही. बापू आतापर्यंत खूप पळविलास आम्हाला, पण आता इथून पुढे आम्ही तुला पळू देणार नाही, तुला आम्ही बळजबरी इथे घेऊन येऊ. गणराम पाटील दुसऱ्यानं म्हणायची गरज पडू नये, हे नाही, चला मंदिरात गणराम पाटील. त्या मनाला सांगायचं, बेट्या इळभर तिथं मरमर करालास आणि 1 घंटाभर बसणं होईना तुला इथं, चल. त्याला दांडकं घेऊनच त्या मनाच्या मागं लागायचं, त्याला म्हणायचं चल मंदिरात. आणि अशा पद्धतीने त्या मनाला वटणीवर आणलं तरच वटणीवर येते, उगच्या उग वटणीवर येईना ते मन. अजून एक त्या मनाचा स्वभाव आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, त्या मनाचा एक स्वभाव चांगला आहे म्हणून. बरं, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या मनाचे एक निके जे देखिले गोडीचिया ठाया सोके, म्हणून स्वानुभव सुखची कवतिके दावित जायचे. या मनाचे एक निके, या मनाचं बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी वाईट असल्या तरी पण या मनाची एक गोष्ट चांगली आहे. या मनाला एकदा एखाद्या गोष्टीची गोडी लावली रे लावली की ते मन ती जागा सोडणार, ही एक चांगली गोष्ट आहे. या मनाचे एक निके जे देखील या गोडीच्या ठाया सोके, एकदा त्या गोडीचं ठिकाण त्यानं बघितलं की पुन्हा पुन्हा तिथंच जाते ते, पुन्हा पुन्हा तिथंच जाते ते, ती जागा सोडीतच नाही. मग आता त्या मनाला काय करावं? तर त्या मनाला अनुभव सुखची कवतिके दावित जायचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे परमात्म सुख, हे अध्यात्म सुख, हेच त्या मनाला रोज रोज थोडं 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 दाखवीत जायचं. त्याच्या तोंडाला अशी लालूच लावायची. जसं माणसं ते नवीन वासरू पीठ खायला गेलं, त्या गोऱ्याला बिऱ्याला पीठ चालतात की खात नाही, ते चगडून बाहेर काढून टाकते. पण माणसं बळजबरी रोज थोडं 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 त्याच्या जिभीला चाटवितात, तोंडामध्ये घालतात, बळजबरीच कोंबतात, त्याचं तोंड दाबून धरतात. आणि एकदा त्या गोऱ्याला त्या पिठाची गोडी कळाली की मग समोर टोपला आणून ठेवल्याबरोबर लगे खायला सुरू करते. गोडीची या ठाया सोके, लाचावले मन लागली शिगोडी, ते जीवे न सोडी काही केले. हो, ऐसे झाले. म्हणून अनुभव सुखाची कवतिके दावित जायचे. किती संतांनी सांगून ठेवले बघा की,
म्हणून थोडी गोडी याला लागू द्यायची. नाही तर काय माणसं करतात, पहिल्या दिवशी येतात, काही समजायला झाले बाबा आपल्याला, दुसऱ्या दिवशी मग येतच नाही, त्याला गोडी काही लागतच नाही. गणित काय लई गोड वाटायसारखा विषय आहे काय? गणित मना भावातून आवडायसारखा विषय आहे काय? पण त्याच गणिताची ज्यावेळेस आपण गोडी लावून घेतो ना, त्यावेळेस ते गणित सुद्धा आवडीचा विषय होऊन बसतो. बरेचसे लोक म्हणतात गणित माझ्या आवडीचा विषय आहे. आता गणितात काय आवडायचं सारखं असेल बा? नुसती आकडेमोड, डोसक्याचा खाऊ खुराक. मला तर गणित कधीच आवडलं नाही, कधी आलं बी नाही. बघा है की नाही? इतर विषयात येते, गणितात इंटरेस्ट आहे. है की नाही? काही लोकांना येते समजा, मला ते उगं कुठं ना वाटते. अजून फोटो आहे, हा अजून फोटो आहे मार्काचं हे केलं नाही, रेकॉर्ड मोडलं नाही अजून. बरं, नव्यानं गणितातलं वा. तर किचकट असलेला विषय सुद्धा पुन्हा पुन्हा तेच जर आपण करू लागलो तर त्याची सुद्धा काय लागते? गोडी लागते. हो का? बसा बसा, काय येते जाते. हो ना? ते पंखा बंद येते. तर त्या मनाला परमार्थ विषय गोडी जर हळूहळू आपण लावत गेलो, ज्ञानेश्वर महाराज सांगतात पुनवे हुनी दिवस चंद्रबिंब, शशीबिंब, औषधीय दिवशी नाही जीव नाही जी होय. ते बरोबर येणं झालंय. पुनवेच्या नंतर चंद्राचं बिंब जे आहे ते एका अंशानं, एका कलेनं कमी होता औशेच्या दिवशी नाहीसच होत आहे, दिसतच नाही. त्याप्रमाणे त्या संसारातलं मन थोडं इकडं लावीत गेलो की तिकडचं कमी होतंय आणि इकडचं वाढत जाते. मग संसाराकडची आमोशाच होऊन जाते, संसाराकडचं ते मन तिकडं जातच नाही आणि मग इकडं लागलेलं हे पुन्हा इथून काही हालत नाही. तर अशा प्रकारे क्षणाक्षणाने थोड्याने काय या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझा, तरी गा ऐशे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझा. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. सुरुवात बघा ना कशी गंमत आहे. बाबा तुला सगळा वेळ देणं होत नाही काय, तर या 8 प्रहर जे आहेत, दिवसाचे 4 प्रहर, रात्रीचे 4 प्रहर, तर तू असं कर. तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी. हे 8 प्रहर जे आहेत ना रात्री दिवसाचे, हे सगळेच्या सगळे देऊ नको भगवंताकडं. तर काय कर, मोटके निमिष भरी दे तुझा. निमिषभर म्हणजे क्षणभर. निमिष कशाला? डोळा झापून उघडणे, याला निमिष म्हणतात. आणि त्याला तितकाच वेळ इकडे द्यायचा. सुरुवातीला आज 1 निमिषभर द्याला काय, उद्या 2 निमिष कर, परवाला 3 कर, 4 कर, 5 कर, असे क्रमाक्रमानं वाढवत चाल. हळूहळू एक दिवस असा येईल की पूर्ण वेळ तुला भगवंताचं चिंतन घडत राहील, बाकीचं चिंतन तुझ्या मनामध्ये येणारच नाही. असं होते महाराज. समजा व्यायाम करायला सुरुवात करत असताना उठबैशा जर आपल्याला काढायच्या असतील तर एका दिवशी 100 काढू नका, आज 1च काढा. एकदाच बसून उठा, झाला आजचा व्यायाम झाला. उद्या 2 करा, परवा दिवशी 3 करा, रोजची 1 वाढवा. तर 25व्या दिवसापर्यंत तुम्ही 25 उठबशा काढू शकता.
पण तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. 50 दिवस ज्या दिवशी होतात त्या दिवशी तुम्ही 50 उठबैशा काढू शकता. तुम्हाला त्याचा काहीच त्रास होणार नाही. आणि एकाच दिवशी जर 50 तुम्ही काढल्या पहिल्याच दिवशी, तर तुम्हाला दिवसाही उठू देणार आणि रात्रीच्यालाही उठू देणार, अशी अवस्था होऊन जाते. ह्याला अभ्यास म्हणतात. अभ्यासेशी सांग कार्य सिद्धी. म्हणून तसं हे मन जे आहे, चंचल मन जे आहे, चंचल चित्तासी ठेवून या ठाई, संताची पहिली नव्हती. संताची ये पायी लीन व्हावे. चंचल चित्ताला असं क्रमाक्रमानं हळूहळू थोड्या थोड्याने आपण भगवंताकडे लावावं, परमार्थाकडे लावावं, विचारसागरामध्ये लावावं, अध्यात्मचिंतनामध्ये लावावं. हळूहळू या मनाला इथली गोडी मिळायला लागते. आणि हळूहळू गोडी मिळत गेली की मग हे सोडू वाटणार. एकदा याच्यातली गोडी कळाली की सोडावाच वाटणार. एक दिवस जर आपण नसलो इथं तर वाटते अरे आज काहीतरी चुकलं आपलं, काहीतरी विसरलं आपलं, असं खंत निर्माण होते त्या गोष्टीची. म्हणून त्या चंचलतेवरून, त्या मनाच्या चंचलतेवरून कोणता दोष कळतो आपल्याला? मनाचा विक्षेप नावाचा दोष कळतो. आता याच्याबद्दल किती जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. मनाच्या चंचलतेबद्दल, पुन्हा त्याला स्थिर करण्यासाठी काय करावं लागतंय त्याच्याबद्दल. सर्व योगशास्त्र केवळ मनाला स्थिर करण्याकरताच आहे. योगश्चित्त वृत्ती निरोध. योगशास्त्र कशाकरता आहे? चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे, एवढ्या करताच योगशास्त्र सांगितलेलं आहे. फक्त मनाची चंचलता संपावी आणि मन स्थिर व्हावं. कधी कधी आपण हे करून बघायला पाहिजे. आपण घरी एकांतामध्ये असताना बाजूवर पडल्या झोप लागेपर्यंत आपल्या श्वासावर ध्यान करा. श्वास मध्ये आलाय, पोटभर श्वास घ्या. पोटात जेवढा आहे तेवढा काढून टाका. पुन्हा पोटभर घ्या, पुन्हा काढून टाका. आणि त्या श्वासाकडे ध्यान ठेवा. मध्ये आलाय, बाहेर चाललाय, मध्ये आलाय, ध्यान ठेवा. ध्यान ठेवता ठेवता जेव्हा झोप लागेल तेव्हा लागेल. काही तकलीफ आहे का? काही तकलीफ नाही. तसं येरी आतरणावर या अडंगावर लोळण्यापेक्षा हे असं करीत करीत जर झोपलो आपण तर झोपही एवढी मस्त लागते की विचारूच नका. त्या झोपीमध्ये स्वप्न पडणं एवढी घन, तुम्हाला असं वाटेल की असली झोप आपल्याला कधीच लागली नाही, इतकी चांगली झोप लागते जर मन एकाग्र करून आपण त्या झोपेमध्ये शिरलो तर. हे रोज थोडं थोडं करून बघायचं. आणि मग ते मन काय होते? शांत होते. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. देहादी पदार्थाची ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी होते. त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. आता आवरण कशाला म्हणावं? आवरण या शब्दाचा अर्थ आहे झाकण. झाकण म्हणजे हे एक ग्रंथ आहे आणि याच्यावर आपण काहीतरी कपडा टाकला. ते कपडा जे आहे ते काय आहे? आवरण आहे. तर अशाच प्रकारचं आवरण आपल्या आत्मस्वरूपावरही आहे. अज्ञानाचं आवरण. मी कोण आहे याचं ज्ञान नसणे हेच काय आहे? अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाच्या आवरणाखाली तो मी जो कोणी आहे तो झापल्या गेलेला आहे. याच्यावरूनच मी आणि माझे हे आपल्याला न कळणे म्हणजेच अज्ञानाचं आवरण असणे. देहादी पदार्थाची ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी होते. त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. पुरी क्या आता उद्याच्याला बघू बाकीचं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव.